आजच्या व्हिडिओमध्ये आपण PM पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत MDM वेबसाईटवरून लॉग इन करणे, पासवर्ड रिसेट करणे, ओपनिंग बॅलन्स भरणे, माहिती अपडेट करणे, नवीन MDM ॲप डाउनलोड करणे अशा सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच शापोआ पोर्टलवर सर्व शाळांनी ओपनिंग बॅलन्स हे दिनांक 8 जून 2026च्या आत MDM पोर्टलवर शाळा लॉग इनमध्ये भरून घ्यायची आहे. त्यासाठी आपण इथे सूचना पाहू शकतो. हा प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना यामध्ये माहिती भरल्याशिवाय आपल्याला नवीन शैक्षणिक सत्रात दैनंदिन माहिती भरता येणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय बारकाईने पहा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईलवरून याच प्रकारे कार्यवाही पूर्ण करून आपला वेळ वाचवू शकता. चला तर सुरुवात करूया आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. पोर्टलवर ओपनिंग बॅलन्स भरून घेण्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत. यामध्ये मी माझ्या मोबाईलवरून क्रोम ब्राउझर ओपन करून घेतो. तर आपण स्कूल एज्युकेशन महाराष्ट्र असं सर्च बारमध्ये टाईप करून घेतलेलं आहे. आपल्यातील बहुतेकांच्या मोबाईलवरती लिंकसुद्धा आलेली आहे. आपण त्या लिंकवरूनसुद्धा पोर्टलवर एंट्री करू शकतो. तर मी या लिंक इथे स्कूल एज्युकेशन महाराष्ट्राचं टाईप करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता की इथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन या पहिल्या वेबसाईटला मी इथे ओपन करून घेतो. इथे आल्यानंतर आपण पाहू शकतो की आपल्याला 3 नंबरवरती प्रधानमंत्री पोषण योजना असं एक आयकॉन दिसत आहे. या आयकॉनवरती आपण टिक करून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्स भरून घ्यायचा आहे. तिथून आपण HM लॉग इनवर जाणार आहोत. तर अशा प्रकारे आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या या मुख्याध्यापक लॉग इनवर आलेलो आहोत. इथे आपल्याला आपल्या शाळेचा UDIS क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड आणि त्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. आता इथे पुढील माहिती अतिशय महत्त्वाची आहे की आपल्यापैकी बऱ्याच मुख्याध्यापकांकडे आपला पासवर्ड नाही. अशावेळी काय करायचं? तर अशावेळी आपण आपल्या साधन व्यक्तींना फोन करून जे पोषण आहाराचं काम तालुक्याचं पोषण आहाराचं काम सांभाळतात त्यांना फोन करून आपला पासवर्ड रिसेट मारायला सांगायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे तुमचा शाळेचा UDIS नंबर टाकून घ्यायचा आहे. मी माझा UDIS नंबर टाकून घेतो. इथे जर मला जुना पासवर्ड माहीत नसेल तर मला डिफॉल्ट पासवर्डने लॉग इन करता येते. त्यासाठी आधी आपल्या तालुक्याच्या साधन व्यक्तींना फोन करून त्यांना सांगून द्यायचं आहे की मला पासवर्ड नसल्याकारणाने रिसेट करून द्या. तर ते तुम्हाला पासवर्ड रिसेट करून देतील. त्यानंतर तुम्हाला गेस्ट 123 आणि !@ आणि हॅशटॅग या डिफॉल्ट पासवर्डने लॉग इन करायचं आहे. तर अशा प्रकारे मी सुद्धा लॉग इन करून घेतो. तर अशा पद्धतीने आपण लॉग इन झालेलो आहोत. झाल्यानंतर आपल्याला एक चेकबॉक्स दिसत आहे. यामध्ये आपण टिक करून घ्यायचं आहे. आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन असं तिथे लिहिलं आहे आणि त्यानंतर आपण सबमिट हे बटन दाबून घ्यायचं आहे. यानंतर आपण आपल्या मेनू बारवर आलेलो आहोत. करूया आपली वेबसाईट जी आहे ती डेस्कटॉप साईटवरती आपण चेंज करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी डेस्कटॉप साईटवरती माझ्या मोबाईलची सेटिंग चेंज केलेली आहे. यानंतर मी इथे पाहू शकतो की मला या डाव्या कोपऱ्यामध्ये ओपनिंग बॅलन्स असं एक टॅब दिसत आहे. त्या टॅबला मी टच करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने तर आपल्याला अशा प्रकारे हिरव्या रंगाचं एक टेबल येणार आहे. त्यामध्ये आपल्याला आपल्या शाळेतील सर्व धान्यांची माहिती भरायची आहे जे आपल्याला पोषण आहारासाठी प्राप्त होते. त्याचं 30 एप्रिल 2026ला जे काही आपण शेवटची नोंद दाखवली होती ते आता आपल्याला ओपनिंग बॅलन्स म्हणून पुढे न्यायची आहे. तर जर आपली शाळा इयत्ता 1 ते 5 असेल तर आपल्याला हे पहिल्या नंबरचं ठिकाणी आपल्याला ते ब्लू बटन दाबून घ्यायचं आहे. जर आपली शाळा 6 ते 8 असेल तर आपल्याला 2 नंबरच्या ठिकाणी म्हणजे 6 ते 8 हे पर्याय निवडायचं आहे आणि तिथे ब्लू बटन सुरू करून घ्यायचं आहे. पण जर आपली शाळा 1ली ते 8वी असेल तर आपल्याला या ठिकाणी बोथ फर्स्ट टू 8 हे ऑप्शन निवडून घ्यायचं आहे. जर आपण प्रायमरी निवडलं तर आपल्याला ज्याप्रमाणे इथे फक्त पहिल्या
ओळीमध्येच माहिती भरता येणार आहे. जर 6 ते 8 निवडलं तर आपल्याला केवळ दुसऱ्या ओळीमध्ये, जी सध्या इथे ब्राऊन कलरमध्ये दाखवलेलं आहे, डार्कमध्ये दाखवलेलं आहे, तिथेच माहिती भरता येईल. आणि जर तुम्ही 1 ते 8 निवडलं तर तुम्हाला दोन्ही तक्त्यामध्ये 1 ते 5 पहिल्या भागात आणि 6 ते 8 दुसऱ्या भागात अशी दोन्ही पद्धतीने माहिती भरून घेता येईल. त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर इथे अपडेटचं चिन्ह दिलेलं आहे. हे अपडेटचं बटन आपण दाबून घेणार आहोत. एकदा का तुमची माहिती अपडेट झाली की त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा व्हेरीफाय करण्यासाठी एक फॉर्म येणार आहे आणि तो फॉर्म तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शाळेची ओपनिंग बॅलन्सची माहिती भरून घेऊ शकता. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे जे लॉगआउटचं बटन दिसत आहे, हे लॉगआउटचं बटन दाबून घ्यायचं आहे. पण त्याआधी जर तुम्हाला तुमचा पासवर्ड चेंज करून घ्यायचा असेल तर तुम्ही चेंज पासवर्ड हा सुद्धा तुमच्या शाळेसाठी एक वेगळा पासवर्ड तुम्ही सेट करू शकता. बऱ्याच मुख्याध्यापकांकडे सध्या पासवर्ड नसल्याकारणाने तुम्ही डिफॉल्ट पासवर्डने लॉग इन करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शाळेची ओपनिंग बॅलन्सची माहिती भरून घेऊ शकता. आता आपण नवीन MDM ॲप डाउनलोड करणे बघूया. तर आपण बघू शकता की मी स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट या आपल्या वेबसाईटवर आलेलो आहो. इथे मला 3 नंबरचं म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचं बटन दाबून HM लॉग इनवर जायचं आहे. तर आता इथे पाहता येईल की आपल्याला काही महत्त्वाची सूचना दिलेली आहे. या महत्त्वाच्या सूचनेमध्ये आपण पाहू शकतो की आपल्याला 30 एप्रिल 2026 रोजीची जी शेवटची शिल्लक होती ती आपल्याला 10 जून 2026च्या आत ओपनिंग बॅलन्समधून नोंदवायची आहे. त्यासाठी आपल्याला HM लॉग इनवरून सोय देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर जे ॲप्लिकेशन आपण आतापर्यंत वापरत होतो ते आता आपल्याला अनइन्स्टॉल करायचं आहे. त्या संदर्भाने इथे आपल्याला महत्त्वाची माहिती दिसत आहे. तर यात सांगण्यात आलेलं आहे की सध्याचे मोबाईल ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करा आणि नव्याने इन्स्टॉल करण्यासाठी ते PM पोषण वेबसाईटवरून पुन्हा डाउनलोड करा. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जो आतापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन वापरत होते तो तुम्हाला अनइन्स्टॉल करून घ्यायचा आहे. आणि इथे डाउनलोडची लिंक आपल्याला दिलेली आहे आणि नवीन ॲप्लिकेशन आपल्याला या डाउनलोडच्या लिंकवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर ॲप कशाप्रकारे डाउनलोड करायचा आणि इन्स्टॉल करायचा ते आता आपण बघणार आहोत. तर यामध्ये 2 नंबरचं जे आहे डाउनलोड PM पोषण ॲप, हे मी इथे दाबून घेतो. अनइन्स्टॉल द प्रिव्हियस व्हर्जन बिफोर इन्स्टॉलिंग द न्यू व्हर्जन, याला मी ओके करून घेतो. तर अशा पद्धतीने इथे पॉपअप मेसेज आलेला आहे. फाईल माईट बी हार्मफुल असा मेसेज आलेला आहे. तर मी इथे डाउनलोड एनिवे हे बटन दाबून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी पोषण शक्ती निर्माण ॲप डाउनलोड केलेला आहे. सेटिंग्स मागत आहे तर ती मी अलाउ करून घेणार आहोत आणि नंतर इन्स्टॉल करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी PM पोषण ॲप इन्स्टॉल करून घेतलेला आहे. त्याला ओपन करून घेतो. त्यानंतर मी इथे माझ्या शाळेचा 11 अंकी UDAS नंबर टाकून घेणार आहे. मुख्याध्यापकांचा जो रजिस्टर्ड नंबर आहे तो इथे मी टाकून घेणार आहे आणि रजिस्टर हे बटन दाबून घेणार आहे. त्यानंतर मला OTP येईल. तो OTP मी इथे टाकून घेणार आहे आणि OTP टाकल्यानंतर माझा हा नवीन ॲप नवीन शैक्षणिक सत्रासाठी काम करण्यासाठी सज्ज आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये नवीन ॲप वापरायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या शाळेतील पोषण आहाराची माहिती वेळच्या वेळी पोहोचवता येणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपला प्रतिसाद असाच असू द्या. धन्यवाद.